येते होत्या छगन भुजबळांची, तुम्ही सत्तेमध्ये कशाला एक मिनिटही राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे, तर तुम्ही ताबडतोब राजीनामा, एका मिनिटात राजीनामा दिला पाहिजे. बरोबर आहे. पण यानंतर आता छगन भुजबळांनी सांगितलं आहे की जास्तीत जास्त हरकती पाठवा, कसं पाहता येईल? मला क्यू येते होत्या छगन भुजबळांची. ते स्वतः सांगतात की जास्तीत जास्त हरकती पाठवा, जेणेकरून सरकारला हे कळेल की आमचा सगळ्यांचा विरोध आहे. तुमच्या सरकारमध्ये आहे ना, तुम्ही त्या सरकारमध्ये असून तुम्ही असं सांगताय की हरकती पाठवा. मग हे नोटिफिकेशन कसं निघालं? मंत्रिमंडळामध्ये याचा विचार झाला नाही का? मग तुम्ही त्या मंत्रिमंडळात नाही का? तुम्ही सत्तेमध्ये कशाला एक मिनिटही राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. तुम्हाला खरोखरच ओबीसीबद्दल थोडी तरी म्हणजे ओबीसीबद्दल खरोखर तुमची चांगली भावना असेल तर तुम्ही ताबडतोब राजीनामा, एका मिनिटात राजीनामा दिला पाहिजे. आज माझ्यासारखा असताना मी आतापर्यंत राजीनामा फेकून दिला असता या सरकारच्या तोंडावर, आणि आम्ही सरकारला नंतर बघून घेऊ. आता सध्या आम्ही ओबीसीचे जे नेते आहेत ज्यांनी ह्या चुका केल्या, जे मी सांगत होतो ते माझं त्यांनी ऐकलं नाही, म्हणून हा सगळा प्रकार झालेला आहे. आता खरोखरच इकडे मराठा समाज खूप आनंदी आहे, खूप त्यांच्या आनंदामध्ये मी विरजन टाकू इच्छिते. पण दुसरीकडे माझा ओबीसी समाज, भटक्या समाज खूप दुःखी आहे. आज त्यांच्या ताटातलं तुम्ही सगळे घेऊन गेलात. आज आरक्षण म्हणजे जे आम्हाला राजकीय आरक्षण मिळत होतं तेही तुम्ही घेऊन गेलात. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं सुद्धा तुम्हाला कुठल्याही मराठ्यांना अधिकार नाही आहे. पण याकडे तुम्ही एक ओबीसी आरक्षण तज्ज्ञ म्हणून कसं पाहता? GR चॅलेंज करता येईल? हे बघा, GR चॅलेंज करणं हे कोर्ट कचेरी आम्हाला काही जमणार नाही आणि ओबीसीला काही जमणार नाही. हे सगळे निर्णय त्यांच्याच बाजूने जातील की जे सत्ताधारी आहे. हे सगळे आजपर्यंतचे निर्णय. आता बघा, एकीकडे तुम्ही इकडे आरक्षणामध्ये आला तरी क्युरिटी पिटिशनचं नाव तुम्ही घेतलं काल. काय तुमचं काय मतलब आहे? क्युरिटी पिटिशनचं तुमचा काय संबंध आहे? तुम्हाला जर आरक्षण मिळालं 50% आत, तर आता परत क्युरिटी पिटिशन म्हणजे परत तुम्ही EWSमध्ये जाल. म्हणजे सगळं EWSही तुमचं, क्युरिटी पिटिशनही तुमची, ओबीसीचं आरक्षणही तुमचं, ओपनचं आरक्षणही तुमचं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 1000 वर्षापूर्वी जो अन्याय होत होता तुम्ही आज करताय. आणि हे सत्ताधारी ज्यांनी म्हटलं होतं की आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाही, जे म्हणत होते की आमचा DNA, माननीय आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणायचे आमचा DNA. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.